कृषी क्षेत्र जे मूलभूत पायाभूत अशा सुविधा उपलब्ध करून देत असताना सर्वात अगोदर विचारात घेतलं जाणं गरजेचं आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि कणा असलेला भाग म्हणजे कृषी क्षेत्र। या कृषी क्षेत्रासाठी म्हणून मोदी सरकार, एनडीए सरकार कशा स्वरूपाच्या योजना हाती घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी दोन मान्यवर जोडले गेलेले आहेत। आदिनाथ चव्हाण जे मुख्य संपादक आहेत ॲग्रोवनचे, ते आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की कशा स्वरूपामध्ये अर्थसंकल्पाच्या मधून कृषी क्षेत्राच्या अपेक्षा आहेत। आणि अजित जोशी आहेत, स्वतः सीए आहेत, सर्वसामान्यांच्या समस्यांना ते उत्तमपणे जाणतात आणि त्यामुळे त्यावर उत्तम असं भाष्यही ते करू शकतात। आपण त्यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षाही जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर्वात अगोदर जाऊयात आदिनाथ चव्हाण यांच्याकडे। आदिनाथजी, कृषी क्षेत्राच्या अपेक्षा कशा स्वरूपाच्या भरीव अशा तरतुदी होतील अशी अपेक्षा आहे? निलेशजी, मला असं वाटतं की आपण कृषी क्षेत्रांच्या अपेक्षा समजून घेण्याच्या आधी वास्तव शेतीचं काय याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात। आणि काल जो आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कृषी विकासाचा जो दर आहे तो 1.4% आहे, म्हणजे सगळ्यात कमी आहे। आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते गेल्या वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला होता, खूप वाईट परिस्थिती होती, पाऊस अत्यंत कमी झाला, उत्पादकता घटली आणि पीक विम्याची सुद्धा मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही। त्याचबरोबर सरकारनं सुद्धा, म्हणजे अगदी देश पातळीवर किंवा महाराष्ट्र पातळीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळायला पाहिजे होती दुष्काळग्रस्तांना, ती काय मिळालेली आपल्याला दिसत नाही आहे। त्यामुळे गेल्या वर्षीपासून आपला कृषी विकासाचा दर अत्यंत खाली राहिलेला आपण पाहतो आहे। आणि सरकारच मान्य करते की 42% लोकांची उपजीविका याच्यावर अवलंबून आहे आणि असं असताना सुद्धा हा दर कमी राहिलेला आहे। त्याची कारणं शोधून त्याच्यावर उपाय करायला पाहिजे। आणि कारणं सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे फ्रॅगमेंटेड लँड होल्डिंग असं म्हटलं जातं, कालच्या आर्थिक पाहणी अहवालात त्याचा उल्लेख आहे। ही 5-6 कारणं आहेत, बाजार व्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्यांमध्ये आपण कमी आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे 25 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी हीच कारणं सांगितली जात होती आणि कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये हीच कारणं सांगितली जात आहेत। म्हणजे आपण या काळामध्ये काहीच सुधारणा केलेल्या दिसत नाहीत। आता थोडंसं आपण अपेक्षांकडे वळूयात। अपेक्षांचं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याकडं विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला तर सिंचनाची क्षमता महाराष्ट्राची अत्यंत कमी आहे, साधारण 18 ते 20% सिंचन झालेलं आहे। आणि त्याच्याबरोबर कोरडवाहू शेतीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे, तर त्याला सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार त्यासाठी तरतूद करत असतं, पण ती तरतूद अपुरी असते। आपण खूप मोठे रस्त्यांचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुरू केलेले आहेत। महाराष्ट्रात आता एक शक्तीपीठ महामार्ग ज्याच्यावर 85,000 कोटी खर्च होणार आहे, 27,000 एकर जमीन ज्याच्यामध्ये जाणार आहे की ज्याची काही गरज नाही, कोणाची मागणी नाही आहे आणि आता त्याला पॅरलल मार्ग आहे, त्याच्यावर आपण 85,000 कोटी खर्च करायला उठलेलो आहोत। हे कशासाठी करतो हे कळत नाही आहे, अशी परिस्थिती आहे। आता गरज जी आहे ती सिंचनावर खूप मोठा खर्च करण्याची गरज आहे। कोकणात जाणारं पाणी आपण इकडं वळवून मराठवाड्याला देणार किंवा कृष्णेचं पाणी मराठवाड्याला देणार असं वर्षानुवर्षे सांगतोय, त्याच्यासाठी काही तरतूद आपल्याकडे नाही आहे। पण अशा प्रकल्पांसाठी का तरतूद होते हे कळत नाही आहे। पायाभूत सुविधा ज्या म्हणतोय, ग्रामीण भागातले रस्ते आहेत, गोदाम आहेत, शीतगृह आहेत, याच्यावर तरतूद करायची गरज आहे। बाजार सुधारणांच्या संदर्भातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। 3 कृषी कायदे सरकारनं आणले, म्हणजे कुठलीही सल्लामसलत न करता आणले हे कायदे, त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि ते कायदे सरकारला शेवटी मागे घ्यावे लागले। त्याची गरज होती का? तर ह्या सुधारणांची गरज आहे, पण ती चुकीच्या पद्धतीनं लादण्याचा प्रयत्न झाला। मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीनं सुद्धा काम करायची गरज आहे।